हसतंय काय? सौमित्र मी हसून झालं की सांगा मला. असं एक काही दिवसांपूर्वी म्हणजे मनात एक विचार असा थोडासा येऊन गेला होता की असं वाटलं की आम्ही खरंच एकमेकांसाठीच बनलोय. हे बघ चुंबक, आता ऋतूचं आयुष्य वेगळं आहे, तुमचं ब्रेकअप झालेलं आहे. नाही ऋतू नाही, सौमित्र, आम्ही दोघं, मी आणि शौनक. काय? अरे अरे कळत नाहीये का तुला एवढं? तुम्ही दोघं? तुम्ही दोघं? अरे ऐक सौमित्र, अरे माझ्याही मनात जेव्हा ही भावना तिच्याबद्दल झाली ना अशी, ते मलाही धक्का बसला रे. आणि क्षणात मला असं वाटून गेलं की जणू काखेत कळसा आणि गावाला वळसा, की माझी सोलमेट इतके दिवस माझ्या शेजारीच बसली इथे या खुर्चीवर चाकवाल्या, आणि मला कळलंच नव्हतं. अरे वा वा, तुम्ही दोघं, अभिनंदन. काय मग आता ह्यांनी काय केलं म्हणजे तू याच्याशी लग्न करशील? मग ऋतूने कसं सीए करायला लावलं आता? नाही, माझं तसं काही नाहीये. म्हणजे मी असं काही शिक्षण किंवा पैसे बघून नाही त्याला स्वीकारते. मी असं त्याला आहे तसं ऍक्सेप्ट करते. आणि हे एक महत्वाचं कारण आहे सौमित्र आमचं होण्यामागचं. ती अल्पसंतुष्ट आहे. अरे वा, क्या बात आहे, मस्तच. मला काय खबर दिलीत. अरे वा. सगळ्यांचंच घडलं. रोकडे, आदिल, तुम्ही दोघं. आता मीच राहिलो सिंगल. माझ्यासाठी बघा आता कोणीतरी. अरे हा लागले पाय. सॉरी नाही, मला म्हणायचंय त्या मैत्रिणीला माताजींचं खोळ लागलं नसतं ना. हा काय आपला ग्रुप तयार झाला असेल, सगळ्या जोड्या. एक मिनिट, बंदिस्त मैत्री म्हणून मला आठवलं, मला तातडीने कॅफेत जायची गरज आहे. कशाला? अरे माताजी येणार आहेत कॅफेवर, आम्हाला काही तयारी करायची आहे त्यांच्यासाठी. अच्छा, कॅफेत पण येते का आता ती बाई? त्या सौमित्र, त्या बाई. हा ठीक आहे, ये मग तू. चला. काय चलो काय? तू कुठे चाललायस? तू थांबतोयस ना? अरे जावं लागेल ना. तुम्ही दोघे? नाही तसं हे नाही, जातो. जा. काळजी घे तू. हो, बाय. डॉक्टर, क्या हुआ? कहाँ खो गए? सगळे येऊन गेले. मैत्रिणी आली ग. जाऊ दे, पण एका अर्थी बरंच आहे. तिच्या मनातून मी पूर्णपणे पुसला गेलोय. चांगलंय खरं तर. काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रवाणी दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. मी तू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड.
एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभ्या, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके